थँक्यू जीजस. धन्यवाद प्रभू येशू. तुझ्या नावाला मान महिमा आणि गौरव देतो परमेश्वरा. हो येशू ख्रिस्ता, तू राजांचा राजा आणि प्रभूचा प्रभू आहेस परमेश्वरा. जी काही आम्ही उपकार स्तुती तुझ्या पायथ्याने ठेवतो तो बाबा त्याचा स्वीकार कर येशू ख्रिस्ता. आणि तुझ्या नावाचं फक्त तुझ्या नावाचं गौरव होऊ दे परमेश्वरा. ही स्तुती आराधना आम्ही तुला अर्पितो परमेश्वर, तू स्वीकार कर. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. थँक्यू मास्टर. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया. 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 थँक्यू मास्टर. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. थँक्यू मास्टर. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. हालेलुया. हो तेरी स्तुती और आराधना
आराधना आम्ही तुझ्या पायचरणी अर्पित करतो. याचा तू स्वीकार कर परमेश्वरा. ही सुंदरशी वेळ तू आशीर्वादाने भर परमेश्वरा. ही छोटीशी स्तुती आराधना तू स्वीकार कर. येशू ख्रिस्ताच्या गोड प्रिय नावात मागते म्हणतो आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड प्रियांनो, या आता साक्षींची वेळ आहे. आज हिंजवडी या भागातून आपल्यामध्येच सिस्टर किरण चव्हाण आहेत. आपण त्यांची साक्ष ऐकूया. देवाला धन्यवाद देते. खरोखर देवबाप मान आहे, आरोग्य देणारा परमेश्वर आहे. आपला देव मान आहे, कारण का देवबाप काय म्हणतोय, तुम्ही मागावे देणारा परमेश्वर आहे. सिस्टरची साक्षी आहे. ते कालपासून खूप आजारी होते, सर्दी खोकला ताप होतं, पण त्यांनी दवाखान्यात देखील गेली नाही, पण देवबापांनी त्यांना आरोग्य दिलं. आज पास्टरने देखील सुंदर वचन सांगितलं आणि त्या वचनमध्ये सिस्टरने स्वीकारलं आणि देवबापांनी पूर्ण आरोग्य दिलं. म्हणून सगळं गौरव महिमा येशूला देतात. धन्यवाद देते येशूला. प्रेज द लॉर्ड प्रियांनो, परमेश्वर खरोखर अद्भुत आहे. तो त्याच्या वचनातून देखील आपल्याला आरोग्य देतो. माझ्या प्रियाला जसं त्यांनी सिस्टरची आपण आता साक्ष ऐकली, त्यांनी घरात बसून जे पास्टर आपल्या जे युट्यूबद्वारे जे संदेश पोहोचवतात, जी प्रार्थना पास्टर युट्यूबद्वारे करत आहेत, त्या प्रार्थनेमध्ये देवबाप आणि सिस्टरना पूर्ण आरोग्याने भरलेलं आहे. म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देतं. माझ्या प्रियानं तुम्ही देखील प्रत्येक जण देवाचं वचन घरात बसून विश्वासाने स्वीकारा. परमेश्वर तुमच्या जीवनात नक्कीच कार्य करेल. धन्यवाद येशू. लॉर्ड प्रियांनो, या आता ही वचनाची वेळ आहे. आज पुन्हा एकदा आपण शिष्य सभेमध्ये आपल्या रेव्हरंड पास्टर लीनाचं स्वागत करूया आणि आपलं पूर्ण लक्ष देवाच्या वचनाकडे लावूया. Lord, प्रभूची स्तुती असो. I greet you all in the matchless name of our Lord Jesus मी Christ. तुम्हाला सर्वांचं अतुलनीय प्रभू येशू ख्रिस्ताचे नाव स्वागत I'm so करतो. glad and I'm so happy to once again come with the word of God. आणि मी खरोखर खूप आनंदी आहे की मी पुन्हा एकदा देवाचा शब्द घेऊन आलेलो आहे. Amen. So we all just close our eyes and look to God and we all pray and we'll start the word of God. आपण सर्वजण डोळे बंद करून देवाच्या वचनाकडे बोलूया. Gracious, loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय once पित्या, again we all come before your throne of grace. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या कृपेच्या आसनासमोर Lord, we येतो. all are prepared once again this Friday to hear your word, O Master. प्रभू आजच्या शुक्रवारी पुन्हा एकदा तयार आहोत तुझं वचन ऐकण्यासाठी. Lord, we have opened our heart, O Master. प्रभू आमचं हृदय उघडतो. Lord, we have opened our ears, O Master. प्रभू आम्ही आमचे कान उघडतो. We opened our ears to attentive to your word, O Master. आणि प्रभू आम्ही आमचे कान तुझ्या वचनासाठी, परमेश्वर तुझं वचन ना परमेश्वर घेण्यासाठी आम्ही उघडतो. Lord, speak to all of us. प्रभू आम्हा प्रत्येकाशी तू बोल. Speak to all of us. प्रत्येकाशी तू बोल. We all want to grow, O Master. प्रभू आम्हा सर्वांना वाढायचं आहे. Not in the worldly, but in you, O Master. प्रभू जगामध्ये नाही पण तुझ्यामध्ये. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Help us, Holy Spirit. पवित्र आत्मा आम्हाला मदत कर. Holy Spirit, help us पवित्र आत्मा आम्हाला मदत कर, that I may receive every word from you. जेणेकरून तुझ्याकडनं आम्ही प्रत्येक शब्द स्वीकारू. Thank you, Father God. धन्यवाद पिता Thank you, परमेश्वर. Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. All glory to your name. सर्व गौरव तुझ्या नावाला. Psalms 122:6, let your peace be in the land of Jerusalem. स्तोत्र सहित 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव येरुशलेम मध्ये In असो. Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Praise the Lord. हालेलुया. I believe you all are ready to receive the word from the Lord. तर मी विश्वास ठेवतो की तुम्ही सर्वजण देवापासून वचन स्वीकारायला तयार आहात. Amen. आमेन. If you are prepared, my dear people, I believe there's a sword in your hand. तर जर तुम्ही तयार आहात तर माझ्या प्रियांनो, माझा विश्वास आहे की तुमच्या हातात तलवार आहे. Amen. आमेन. I believe you have the Bible in your hands. म्हणजे तुमची तलवार काय आहे? तुमचं बायबल. Amen. आमेन. Because you all are from the at home, you're watching, and I want you should be prepared, not with the casual, but having the Bible in your hands, and as a disciples, take the word, my dear people. कारण माझ्या प्रिय तुम्ही घरातून देवाचं वचन ग्रहण करत असताना तर तुम्ही सहजरित्या न घेता पूर्ण शिष्य या नात्याने तुम्ही देवाचं बायबल जे आहे ते हातात घेऊन योग्य रीतीने वचन ग्रहण Amen. करा. See, when you go for the discipleship meeting, what it means disciple means first comes a discipline. That means we have to be a discipline, then becomes a disciple. That means the first we have to discipline, taking the Bible in your hands, preparing, keeping one more book, or if you want not, it depends upon you. If your memory is very good, that's good. But if you want to take it right, but see that you be disciplined as you come before the word, my dear people. तर माझ्या प्रिय आपण शिष्य सभेला जातो. शिष्य सभा म्हणजे शिष्य सभेमध्ये सर्वात अगोदर येते शिस्त. जर तुम्ही शिष्य सभेत येत आहात तर तुम्ही अगोदर तुमच्या हातामध्ये बायबल घ्या. जर तुमचं जर स्मरणशक्ती जर चांगली असेल तर ठीक आहे, जर नसेल तर तुम्ही लिहून घ्या, पण पूर्ण लक्ष देवाच्या वचनाकडे. Amen. So today we'll taking a new subject, a new sermon for you all. तर आज तुमच्यासाठी एक नवीन प्रवचन आहे. Amen. I believe last week you have really understood the of ambition, my dear people, and today I have the new subjects is our fellowship.
जसं माझ्या प्रिय आपण गेल्या आठवड्यामध्ये माझा विश्वास आहे की आपण महत्वाकांक्षाबद्दल शिकलो, तर माझा विश्वास आहे तुम्हाला ते समजलेलं आहे. तर आज आपण या ठिकाणी सहभागिताबद्दल शिकणार Very आहोत. useful topics I'm taking. If God willingly, when all come together, my dear people, I'll take it as a subject way, in a bigger, in a deeper way, and I'll explain you all. तर आता मी जे काही प्रत्येक आठवड्यात नवीन नवीन विषय घेत आहे ते प्रत्येक विषय तुमच्या जीवनाला उपयोगी पडतील असेच विषय मी घेत आहे. आणि लवकरच आज आपलं चर्च चालू होईल ते प्रत्येक विषयांना मी पूर्ण एक आठवडा म्हणजे तुम्हाला मोठ्या स्वरूपामध्ये Not in स्पष्टपणे 1 शिकवेन. week, as a 1 month or 2 months, I'll give you speak about the specific what is that, and we can use it for the God's glory. म्हणजे फक्त एक आठवड्यासाठी नसणार ते, मग महिने लागतील. जेवढं परमेश्वर वेळ घेईल तेवढ्या वेळ तुम्हाला ते योग्य In 20 रीतीने minutes of समजेल. preaching doesn't fit everything in one subject, my dear people. कारण एक जो विषय आहे तो 20 मिनिटांमध्ये पुरा होत नाही माझ्या Amen. प्रिया. Though it's for 45 minutes or 1 hour, because I preach only for 20 minutes and translation for 20 minutes. जरी हे Hallelujah. तुम्हाला व्हिडिओ दिसतात की ते 40 ते 45 मिनिटाचे जरी असतील, पण पास्टरांचं जे 20 मिनिटाचं बोलणं असतं नंतर 20 मिनिटाचं भाषांतरच असतं. Hallelujah. So we'll move to my dear people. Today's subject is very good subject, is a fellowship. Hallelujah. तर आपण आता देवाच्या वचनाकडे वळूया. आजचा जो विषय आहे ती आहे सहभागिता आणि ते खूप सुंदर आहे. Amen. आमेन. Fellowship word is a very important word, and it is applied for specially for the disciples and as a believers. तर Hallelujah. सहभागिता हा शब्द फार महत्वाचा आहे, खास करून जे ख्रिस्ती किंवा जे विश्वासू म्हणून आहेत त्यांच्या जीवनासाठी. Amen. If you don't have the fellowship with one another, you will not grow and you will not become the disciples, because disciples has to have a fellowship with one another. कारण माझ्या प्रियांचं तुम्ही सहभागिता साधत नाही, विश्वासू या नाते जर तुम्ही एकत्र सहभागितेमध्ये येत नसाल तर तुमची जी आत्मिक वाढ आहे ती होणारच नाही. Amen. The fellowship of Christian together is very important, for it is unity together. Hallelujah. म्हणून जी ख्रिस्ती लोकांची जी सहभागिता आहे ती फार महत्वाची आहे, कारण त्याच्यामुळे त्यांची ऐक्यता दिसून येते. Amen. Fellowship with unity. म्हणजे एकीने एकत्र Amen. येणे. हालेलुया. We see many fellowships in the world. तर आपण जगामध्ये अनेक सहभागिता पाहतो. Amen. The worldly friends come together. They go into the group and they enjoy. They come. Some go for the movies. Some go for the pubs. Some go for they have the worldly fellowship, and we know the worldly fellowship will always come into destructions. Hallelujah. तर माझ्या प्रिया आपण तसं जगामध्ये पाहतो की जगामध्ये देखील अशा प्रकारची सहभागिता साधतात, पण त्या सहभागितामध्ये कोणी पिक्चरला जातं, कोणी पार्टीसाठी जातं, कोणी म्हणजे पब मध्ये जातं. अशा प्रकारे त्यांची सहभागिता असते, पण ते उपयोगाचं नाही. Amen. ते नाशाकडे जातं. नाशाकडे जातं. Amen. It comes ultimately destructions comes, my dear people. आणि त्याच्याद्वारे काय होतं, नाश म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये प्रवेश But करतो. as a disciples, so we are disciples of Christ and we are growing, and I want to become a real disciples as a leader. So we need to have a very good fellowship with the Christian, with the believers, that we may have a good fellowship in Christ. Hallelujah. तर माझ्या प्रियांनो, ख्रिस्ती या नात्याने, विश्वासू या नात्याने, शिष्य या नात्याने आपली जी सहभागिता आहे ते ख्रिस्ती लोकांवर जे विश्वासणारे आहेत त्यांच्यामध्ये असणं फार Amen. गरजेचं The आहे. first most important, the purpose of the fellowship is to coming together in unity. That's called the purpose of the disciples. Hallelujah. पण शिष्यांचा सर्वात पहिला जो महत्वाचा उद्देश आहे तो म्हणजे की ज्यात तुम्ही सहभागिता साधता ती फक्त सहभागिता नसावी, पण ती एकीमध्ये असली पाहिजे. Amen. In unity, एकीमध्ये, in together. एकत्र. Amen. आमेन. That was important. ते Amen. महत्वाचं आहे. Coming together, if there's no unity, that is not called a fellowship. Hallelujah. जरी तुम्ही सहभागिता साधताय पण तुमच्यामध्ये एकी नसेल तर त्याला तुम्ही सहभागिता म्हणू शकत नाही. Amen. So we'll take one verse, my dear people, and we'll go meditate on how it works, my dear people. तर आपण एक वचन घेऊयात मग आपण त्यासाठी मनन करूया. Open our Bible to Romans 1:11 verse 12. तर रोमकरास पत्र 1:11 आणि 12 आपण पाहूया. Hallelujah. Very beautiful verse. खूप सुंदर वचन Amen. आहे. Let's take for verse 11. He says, Paul says, I long to see you. See that? It's clearly first what he says. I long to see you that I may impart you some spiritual gifts. So see that? What's the work of God, my dear people? He says some spiritual gifts to strengthen you. Oh, hallelujah. Read it. आणि 11 वचन फार सुंदर सांगत आहे, आपण पाहूयात. तुम्ही स्थिर व्हावे म्हणून मी तुम्हाला काही आध्यात्मिक कृपादान द्यावे यासाठी तुमची भेट घेण्याची मला फार उत्कंठा आहे. Amen. Now here Paul's see the heart. आता या ठिकाणी पौलचं तुम्ही हृदय पहा. Amen. He clearly said, I long to see. काय सांगितलं की तुमची भेट घेण्यासाठी मला उत्कंठा लागते. Amen.
what do you want to try to say to us? म्हणजे आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करत Amen. आहे? He's trying to say to all of us as a disciples that we have to long, my dear people, that I may see you. That called a fellowship. Oh, hallelujah. म्हणजे आपल्या पौल या वचनातून काय सांगण्याचा प्रयत्न करतात, असं आपल्याला उत्कंठ आपण बाळगली पाहिजे की आपण कधी एकमेकांमध्ये एकीमध्ये सहभागिता साधतो. Fellowship. एकमेक That's what he सहभागिता. says. I long to see. Are we longing to see one another as a disciples of good fellowship in Christ, my dear people? तर माझ्या प्रियानो, तर आपण देखील एक चांगले शिष्य म्हणून आपण अशा प्रकारे उत्कंठ बाळगत आहोत की आपण कधी सहभागिता एकत्र एका मताने आपण सहभागिता Amen. साधू. Coming together in a fellowship is a very important for the growth for everyone, my dear people. तर माझ्या प्रियानो, एकत्र सहभागिता साधणे ते फार महत्वाचं आहे, कारण ते प्रत्येकाच्या वाढीसाठी आहे. Amen. Because you see, we all as a disciples, we need to long. That is the most important thing. We need to long that I should have a fellowship with everyone, with the believers. तर माझ्या प्रियानो, आपण जे सर्व शिष्य आहोत किंवा जे ख्रिस्ती विश्वासू जे आहोत, आपल्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एकच पाहिजे की आपण सहभागिता साधण्यासाठी उत्कंठ बाळगणं फार महत्वाचं Amen. आहे. And then Paul says, why you long to see? He says, I want to impart the spiritual gifts. He says, some spiritual gifts that speaks about the encouragement with the fellowship. That means not only to long see, but to have impart something. That is the growth. That is the encouragement when we come to one another. Oh, आणि hallelujah. पौल आपल्याला काय सांगते, फक्त पाहण्यासाठी मला तुमची उत्कंठ नाही, तर आपण कशासाठी की आपण आध्यात्मिक कृपादान एकमेकांना देण्यासाठी किंवा आत्मिक वाढ होण्यासाठी आपल्या सहभागिता Amen. साधायची. So most important, when we have a fellowship with the believers, when we go for the soul meetings or meeting the leader, that fellowship should be in Christ, not in any other things. If any other thing that is not a fellowship in Christ or coming together in Christ, it is like have a worldly things which comes to a destruction, because the mind will not come together, the spiritual will not have growth. There will be a destructions in that meetings or the fellowship. Oh, hallelujah. तर माझ्या प्रियानो, जर समजा आपण जर एकत्र येतोय, पण आपण जर ख्रिस्तामध्ये समजा तुम्ही मीटिंग सोल मीटिंगला जाताय, कुठं सहभागिता तुम्ही ख्रिस्ती लोकांवर साधताय, पण जर तुम्ही ते ख्रिस्तीचा स्वभाव नसेल त्याच्यामध्ये, जर तुम्ही देवाच्या वचनानुसार ते नसेल तुमची सहभागिता, तर ते नाशवंत आहे. म्हणजे तुम्ही जर चुकीच्या जगिक गोष्टींच्या द्वारे जर करता, ते सर्व नाशवंत आहे. Amen. So here we have to impart something. When the fellowship comes, there should be impartation. Amen. As a disciple, the impartation that should go for that person should grow in the Lord. That is the encouragement. Oh, hallelujah. म्हणजे आपण ज्या सहभागिता साधतो, तर आपल्या मनात अशी गोष्ट असली पाहिजे की आपण ज्या जातोय सहभागी साधतोय, तो दुसरा समोरचा जो व्यक्ती आहे तो बदलला पाहिजे किंवा त्याची वाढ व्हायला पाहिजे, Amen. उन्नती व्हायला Amen. पाहिजे. That is why it says some spiritual gift to strengthen them. That means first the fellowship together, second is imparting. And what he's saying, when you impart, that person has to be strengthened. That is the fellowship. If the strength, the person doesn't get the strength, that means your fellowship is not in spirit or not in unity. If that person is strength in the Lord, in Christ, that the disciples' work is going in a true fellowship manner. Hallelujah. तर माझ्या प्रियानं, सर्वात पहिलं म्हणजे आपण उत्कंठ बाळगली पाहिजे की एकमेकांना सहभागिता साधण्यासाठी. दुसरी गोष्ट, आपण त्याच्यानंतर आपण कृपादान आध्यात्मिक गोष्टींची आपण देवाणघेवाण केली पाहिजे त्या ठिकाणी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांना आपण ख्रिस्तामध्ये सामर्थ्यवान केलं पाहिजे. जर ते ख्रिस्तामध्ये सामर्थ्यवान होत नाही, याचा अर्थ आपण ख्रिस्ताच्या द्वारे ती सहभागिता साधलेलीच नाही. Amen. That was Romans 1:11. It clearly says the believers encourage and grows in Christ. Hallelujah. That's what it says, my dear people. The believer has to be encouraged by, amen, encouraged with the fellowship to grow in Christ. That is the fellowship, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रिय रोमकरास पत्रामध्ये स्पष्ट सांगितलेले की जे विश्वासू जे आहे त्यांची सहभागिता जी आहे ती का महत्वाची आहे की त्यांनी ख्रिस्तामध्ये त्यांचा विश्वास वाढला पाहिजे, त्यासाठी ते महत्वाचं आहे. Amen. Amen. And we have Romans 15:29 says, आणि रोमकरास 15:29 सांगत आहे. Amen. What he says, I know that when I come to you, see that he says, when I come to you, I come with the fullness of the blessings of Christ. Oh, hallelujah. आणि काय सांगितलं त्या ठिकाणी, जेव्हा मी तुम्हाकडे येईन तेव्हा ख्रिस्ताच्या आशीर्वादाने भरलेला असा येईन हे मला ठाऊक आहे. Amen. Now, my dear people, when you read the Paul and Paul's life, he is a bond servant of Lord Jesus Christ. तर माझ्या प्रियानो, ज्यावेळेस तुम्ही जर ख्रिस्ताचं म्हणजे पौलाचं जीवन जर तुम्ही पाहताल तर त्या ठिकाणी तो कसा होता, पूर्णपणे म्हणजे बांधलेला होता. He was a bond servant.
म्हणजे तो बांधील सेवक होता. Amen. म्हणजे एक बॉन्ड वुमन अँड द फ्री वुमन. म्हणजे ते दास आणि दासी जसं आपण म्हणतो हा. की बांधील सेवक होता तो Amen. अगोदरपासून. He was a bond servant of Lord Jesus Christ. तो प्रभू येशू ख्रिस्ताचा बांधील सेवक होता. Amen. And he was called an apostle, my dear आणि people. त्याला प्रेषित देखील म्हणत Amen. होते. That is when Romans 15:29 clearly says, I know that when I come to you, hallelujah, आणि म्हणून I will come with the fullness of the blessings of Christ, he says. आणि म्हणून रोमकरास 15:29 अगदी स्पष्ट सांगते की ज्यावेळेस मी तुम्हाकडे येईन त्यावेळेस मी ख्रिस्ताच्या आशीर्वादाने भरलेला असा येईन. Now, if you meditate, my dear people, these are blessings of Christ means what actual Paul want to say there. आता आपल्याला ह्याच्यावरती मनन करायचंय की ख्रिस्ताचे आशीर्वाद म्हणजे आपल्याला नक्की पाऊल What काय सांगू fellowship इच्छितो. he want to give to you? आपल्याला कोणती सहभागिता तो देऊ What इच्छितो. fellowship Paul want to give? पाऊल आपल्याला कोणती सहभागिता देऊ इच्छितो. Amen. And what blessings of Paul is speaking, my dear people? कोणत्या आशीर्वादाबद्दल पाऊल बोलत आहे. Amen. He is speaking about the gospel of Christ. Hallelujah. That is the blessings. When we come together, we should have the gospel in our heart. That when we have a fellowship, that gospel should be preached to one another to strengthen them. That is a blessings, my dear people. म्हणजे कोणते आशीर्वाद ख्रिस्ताचे जे आशीर्वाद आहे ते कोणत्या आशीर्वादाबद्दल बोलत आहे की म्हणजे आपण ज्यावेळेस सहभागिता साधतो आपल्यामध्ये ते ख्रिस्ताची सुवार्ता असणं गरजेचं आहे ते महत्वाचे. Amen. That is important, my dear people. ते महत्वाचं आहे. Otherwise, having fellowship is nothing, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रियानं फक्त सहभागिता साधून काही उपयोग नाही. Amen. So we need to really understand the one thing what Paul want to say to us. आणि म्हणून आपल्याला समजणं फार गरजेचं आहे की पाऊल आपल्याला काय सांगू इच्छितो. Amen. आमेन. We have to know, my dear people. तर आपण हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. Amen. आमेन. And that is why it says fullness of blessing. He says not half, not measurable. He says fullness. That means he speaks about a spiritual blessings always should flow from our lives. म्हणजे काय सांगत आहे की जे आत्मिक जे दान आहे ते आपल्या जीवनातून नेहमी वाहायला पाहिजे. Amen. It has to flow, my dear people. ते हे व्हायला पाहिजे. Amen. माझ्या प्रियानं. And it speaks about the gospel. The gospel are so much should be inside as a disciples when we go and preach. When we have fellowship, the impartation has to be in that particular on all the believers who come together. तर म्हणून माझ्या प्रिय विश्वासाला सहभागिता साधतील त्या ठिकाणी आपली जी कृपा जे आध्यात्मिक ज्या गोष्टी त्या आपण एकमेकांना देवाणघेवाण केलंच पाहिजे ते फार I know, महत्त्वाचं. my dear people, before I coming into this ministry, I know when I was working in that organization, my dear people, तर जसं माझ्या प्रियानं मी अगोदरच्या ज्या मंडळीत काम करत होतो तर मला ठाऊक आहे before this ministry, या सेवेच्या अगोदर I know that I was working as the pastor. मी त्या मंडळीमध्ये पास्टर म्हणून काम Amen. करत होतो. So I had impart into the every area. The area was given to me, and I have Lord led me. The Spirit of God led me to go in every meetings and impart to speaking in tongues. आणि माझ्या प्रियांचं मी त्या ठिकाणी सेवा करत असताना जो एरिया मला दिलेला होता, जो विभाग दिलेला होता, त्या एरियात मी जाऊन काय करायचं, प्रत्येकाला अन्य भाषेबद्दल त्यांना जास्तीत गोष्टी शिकवल्या. Amen. It was like from Ramnagar, from Bobkhel, from Pune, and from Aund area till Lonavala. I got that area, and I got almost 10. The leaders were there under me, and I used to go of every prayer meeting, and I should take that prayer meeting in that every day on the week, my dear people. तर माझ्या प्रियानं माझ्या हाताखाली 10 लीडर दिलेले होते. त्याचबरोबर रामनगर बोफकेल एरिया पुण्यामध्ये मी पाहायचो आणि इथून औंध पासून तर लोणावळा पर्यंत सगळं एरिया मी पाहायचो आणि या प्रत्येकाच्या मीटिंग मध्ये जाऊन मी त्या ठिकाणी सुवार्ता गाजवली. Amen. So what I used to do, मी काय not करायचो, only preaching, फक्त सुवार्ता but नाही, I made them how much important we should speak in tongues, my dear people. पण मी त्यांना हे दाखवून दिलं की आपण अन्य भाषेत बोलणं किती महत्वाचं Amen. आहे. Till that there was no they was to speak tongues, but like very rarely. But when I started, I said, when our prayer start, we have to start with the tongues, with the prayer for half an hour. तर Hallelujah. माझ्या प्रियानं ते लोक करायचे अन्य भाषेत, पण फक्त काही कधीतरी किंवा कमी वेळेमध्ये. पण ज्यावेळेस मी त्यांना सांगू लागलो की आपण ज्यावेळेस अन्य भाषेत प्रार्थना करतो, देवी सुरुवात आपण जवळजवळ अर्धा तास तरी अन्य भाषेत आपण प्रार्थना Amen. केली So I पाहिजे. started in every meeting. In a week, I used to take 10 meetings. Can you imagine, my dear people, 10 meetings in a week. I used to go from Monday to Friday. Actually, it still was Friday, not Saturday, Sunday. Till that, in the 5 days of span of the days, I used to take 10 meetings, and every meeting I used to speak tongues
with everyone, with all that soul leaders or the members used to come in that meeting. Oh, तर hallelujah. माझ्या प्रियानो हे जे 10 आम्ही मीटिंग त्या ठिकाणी म्हणजे आठवड्यात पण नाही पूर्ण, सोमवार ते शुक्रवार म्हणजे फक्त 5 दिवसांमध्ये मी प्रत्येक ठिकाणी जायचो आणि त्या ठिकाणी अन्य भाषेबद्दलच त्यांना जास्त मी शिकवायचो. Amen. I used to reach till Lonavala, my dear people, till that in the 5 days. त्या 5 दिवसांमध्ये मी लोणावळ्यापर्यंत देखील You पोहोचायचो. can माझ्या imagine that means in an average, I used to take 2 meetings, 3 meetings and 4 meetings. Like an average 3 meetings, 4 meetings in a day, my dear people. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला विचार करावा लागेल की एका दिवसामध्ये मला जवळजवळ 3 ते 4 मीटिंग मला घेणं And I गरजेचं was होतं. so much in fire that whenever I used to go and do, the people were ready, and those who do not know that heavenly language, that the Holy Spirit, the tongue, speaking tongues, I used to call them, I used to pray, anoint them, and they used to speak in tongues, and the whole church will be speaking in the tongues. That was the great miracle in every meeting used to happen. That was the impartation, my dear people, of the gifts. तर माझ्या प्रियांनो, जसं मी एवढा आगीने भरलेलो होतो की मी जिथे कुठे जायचो, मी प्रत्येकाला जसं अन्य भाषेत बोलायचोच, पण त्यांना येत नाही त्यांच्यासाठी पण प्रार्थनापूर्वक त्यांना शिकवायचो आणि पूर्ण अभिषेक व्हायचो. हेच आत्मिक कृपादान देणं I mean, आहे. if you're watching some of the people who are worked before me, before they started, you might know, my dear people, that like every meeting there was a in a start like the praying in the spirit, my dear people. तर जसं या सेवेमध्ये मी कार्यरत होण्या अगोदरपासून अगोदरच्या मंडळात मी करायचो, तर ज्यांनी मला पाहिले अगोदर त्यांना माहिती असेल की जसं मी सुरुवातीलाच अन्य भाषेमध्ये भरपूर वेळ प्रार्थना करायचो. Amen. So that is the most important, the importance of fellowship. And my dear people, when I started the ministry, I could hear the same thing. Many of the people still now they are praying that same in the tongues language, and they are saying, Pastor, we have kept that praying in tongues. We have not stopped that praying in the tongues. Oh, hallelujah. आणि आता माझ्या प्रेमी मी या ठिकाणी दुसरी सेवा जरी चालू झाली माझी, तरी पण मी जसं त्या जुने लोक जे मला भेटतात किंवा सांगतात ते अजूनही म्हणतात की पास्टर जे तुम्ही शिकवले आम्हाला अन्य भाषेत प्रार्थना करणे, अर्धा तास 1 तास, ते आता आम्ही तसंच करतो, आम्ही थांबवलेलं नाही. Right impartation, a spiritual, a blessing, gospel impartation, I did. Why? To strengthen them. Now they say, Pastor, काही प्रॉब्लेम आला ना, आम्ही प्रार्थना करतो अन्य भाषेत आणि आम्हाला तुरंत प्रभू उत्तर देतो आणि आम्ही शक्तीने सामर्थ्याने भरतो. That is the miracle. That is the blessings, my dear people. Oh, तर hallelujah. माझ्या प्रियानं योग्य जे आध्यात्मिक दान त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे पास्टरांनी जे दिलं ते आपल्याला देणं गरजेचं आहे की ज्याच्याद्वारे त्यांची उन्नती आणि ते ख्रिस्ताचे आशीर्वाद And आहेत. I tell you, in my prayer life also, my prayer is like much prayer in tongues, my dear people. Then I speak in my mind, my dear people. तर माझ्या प्रियांची माझी स्वतःची वैयक्तिक प्रार्थना पण जी आहे त्याच्यात पण मी भरपूर तासन तास मी पहिला अन्य भाषेतच करतो, नंतर माझ्या मनाने किंवा बुद्धीने मी प्रार्थना करतो. That is my way, my dear, of my prayer. आणि हे अशा पद्धतीने माझी प्रार्थना आहे. Amen. That is in Romans 1:12 says, आणि म्हणून रोमकरास 1:12 सांगत आहे Amen. That is that you may be mutually encouraged by each other. That is very important. That was I did, my dear people. Faith, both yours and mine. See that, hallelujah. आणि म्हणून 12 वचन काय सांगत आहे की मी तुमच्या सानिध्य असून तुमच्या व माझ्या अशा परस्परांच्या विश्वासाच्या योगाने आपणा उभयंतास मला तुम्हाविषयी व तुम्हाला माझ्याविषयी उत्तेजन प्राप्त व्हावे. Attention, Pastor. See that, amen. That we may be mutually encouraged to each other, he says. म्हणजे आपण एकमेकांना आपण उत्तेजित केलं पाहिजे ना? समजुतीने. त्या दृष्टीने आपण येतो का की I will be going to encourage somebody or discourage somebody in the fellowship in Christ. Oh, तर hallelujah. आपण ख्रिस्तामध्ये सहभागिता साधताना आपण हे पाहतो का की मी कोणाचं प्रोत्साहन करायला चाललोय की मी त्यांना मी निराश करायला Many a चाललोय? times I could see when people talks also there's a discouragement. कारण मी नेहमी पाहत असतो कधी कधी लोकांचं जे बोलणं असतं ते देखील निराशमय असतं. The behaviors also we can see the discouragement. त्यांचं जे वागणूक आहे ते देखील निराशमय Amen. असतं. How can they go and impart somebody? If they go and impart also, they'll impart discouragement in the meetings, in the social meeting. It will not increase. It will not fellowship. It will be always coming to destruction, and always we see the things are changing. The atmosphere will change always because of that. Any person goes in the wrong intentions, my dear people. जर माझ्या प्रियानं अशा पद्धतीचं त्यांच्यामध्ये अशा गोष्टी जर असतील आणि जर दुसरीकडे ते जाऊन जर ते देत असतील तर ते आध्यात्मिक गोष्टी देणारच नाही, ते निराशमयच त्या ठिकाणी गोष्टी देणार आहेत. Amen. So when we have come with the fellowship, my dear people, तर म्हणून माझ्या प्रियांच्या सहभागितेमध्ये when you येतो. come for the fellowship, don't go with your sympathy within that fellowship. तर सहभागिता साधत असताना तुम्ही स्वतःहून त्या ठिकाणी तुम्ही येऊन म्हणजे तुमचं जे आहे त्यांना सिंपती म्हणजे दया दया दाखवू अरे मी नका. खूप त्रासात आहे, मला कोण हे करत नाही. सिंपती, दॅट्स कॉल्ड अ सिंपती, माय डिअर पीपल. म्हणजे तुम्ही असं क्यू आणून किंवा दया दाखवू नका. क्यू क्यू. है ना.
मग आपण सगळं ते जीव टाकतो, मग ते म्हणतो अरे बापरे, that person is so much good and why is this happening? My dear people, that is a wrong concept. That is not a fellowship. You have to go and impart the gospel of Christ. Let anything happen, you have to keep aside. You have to go with the gospel of Christ. That is the blessings, my dear people. तर Hallelujah. माझ्या प्रियानो, काहीही घडू दे, पण कीव वगैरे आणू नका की दुसऱ्यांवरती कीव येईल असं काही करू नका. ते सर्व बाजूला ठेवा, पण ख्रिस्ताची जी सुवार्ता आहे ती पोहोचणं महत्वाची आहे. True leader will always never go with the sympathy. He will go with the word of God, with the gospel to bless the person and to the growth of the church. Hallelujah. जो खरा जो लीडर आहे माझ्यापर्यंत, तो कधीही ते कीव द्वारे तो जात नाही किंवा तो त्यांना सुवार्ता आशीर्वाद देत नाही, पण तो ख्रिस्तामध्ये देवाच्या वचनातून विश्वासाने जाऊन तो आध्यात्मिक Amen. And I could see many of the people, my dear people, in my life of before also ministry in every time, my dear people, I see people will go most of in the time of sympathy to have a fellowship, and we see they pray, but after what we see, they starting their sympathies to them, and their talk becomes very different talk from their spiritual talks, and that meetings ends to somewhere to the destructions, and we see the negativeness are spreading of that fellowship. तर माझ्या प्रियानं, मी असं अनेक ठिकाणी पाहिलेलं देखील आहे आणि आता देखील पाहतच असतो मी, की जशी जी सहभागिता साधतात, अगोदर आपण सुवार्ता देतो, त्याच्यानंतर मग त्यांचं जे बोलणं जे असतं ते बदलतं, ते आत्मिक नसून त्या ठिकाणी ते नकारार्थी बोलतात आणि कीव यायला पाहिजे अशा गोष्टी ते बोलतात. See, why the sympathy has to come first of all? पहिली गोष्ट तर ते कीव हे काय See, यायला if you पाहिजे. have a real fellowship in your prayer in God, if you pray, the fellowship, that is the first more priority, the fellowship of prayer, when you make to God, first of all, you have to remove all the sympathy. You have to remove. You speak your problems to God and live it. But when you go and meet to the people, you have to be encouraging person. A real disciple will never go with sympathy and preach the gospel. तर माझ्या प्रियांनो, जसं आपण आपली जी कीव आणणं जे आपण म्हणतो किंवा सहभागिता जी आहे ती अगोदर आपली परमेश्वरासोबत प्रार्थनेमध्ये असली पाहिजे. तुमच्या जे काही अडचणी आहेत ते तुम्ही देवाला सांगितल्या पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही बाहेर जातील सुवार्ता गाजवायला, त्या ठिकाणी कीवच्या गोष्टी नको आहेत, फक्त ख्रिस्त आणि त्याची सुवार्ता असली पाहिजे. Like for example, I want to tell you, my dear people, मी तुम्हाला उदाहरण देऊ if you are इच्छितो. married or not married, if you are in the family, if father tells you your husband and wife something happens, you go with the sympathy and tell to everybody. Oh, hallelujah. म्हणजे एक सोपं उदाहरण, समजा तुम्ही लग्न झाले तुमचं, किंवा तुम्ही म्हणजे नाही का तुमचे म्हणजे घरामध्ये वडील वगैरे असतील, पण ज्यावेळेस तुम्ही काही गोष्टी घडतात त्या ठिकाणी तुम्ही कीवद्वारे जाता का, काही बोलणं असतं ते. तुम्ही सगळ्यांना सांगत बसता का माझं बायको असंच आहे, माझा नवराच असं आहे, माझा मुलगाच असे, माझी मुलगीच असे. नो, माय डिअर पीपल. तर असं तुम्ही बोलत बसता का? नाही माझ्या प्रिया. कारण तुम्ही आपलं सिंपती आपल्याकडे, मी बाहेर बोललो तर माझंच नाव खराब होईल, माझं घराण्याचं नाव खराब होईल. यू नो सो मच थिंग दॅट वाय शुड आय स्पीक, आय शुड नॉट स्पीक. इन एव्हरी हाऊस देर इज अ like problems arises. That doesn't mean that is the destruction, but how you go, how you move after that talk, everything changes. You have to change as you go to the outside. Something happened, leave aside, go with the gospel, be a blessing, impart them, and then the blessings will flow in their lives. तर माझ्या प्रियानं, प्रत्येक घरामध्ये काही ना काही घडत असतं, पण त्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही त्या ठिकाणी ख्रिस्ताची जी सुवार्ता घेऊन तुम्ही जा आणि ते ख्रिस्ताचं तुम्ही त्या ठिकाणी परमेश्वराच्या गोष्टी तुम्ही त्यांना द्या. माझ्या I प्रिया, want to tell you, my dear people, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, when I left that before fellowship, my dear people, the organization of the fellowship, जसं मी अगोदरच्या मंडळीची जी सहभागिता सोडली, I never went in the sympathy to anybody's house. तर मी कधीही असं मला कोणी तर माझ्या कीव आणायला पाहिजे असं मी कधीच कोणाच्या I घरी never गेलो नाही. visited any of the house with that perspective where what had happened. I never went, my dear people. I tell you, though as I was pastor, but I don't have any ministry, no vision, but I want to become a faithful in that organization, my dear people. But the day I came out, my dear people, the Holy Spirit told me to just come out. I never went to any house that this happened. That never had a fellowship, my dear people. तर माझ्या प्रियानं, जोपर्यंत मी अगोदरच्या मंडळीमध्ये काम करत होतो, मी एकदम विश्वासूपणाने काम करत आलो, पण ज्या दिवशी पवित्र आत्मा मला बोलला, त्यानंतर जसं मी बाहेर आलो, बाहेर आल्यानंतर मी कधीही कोणाच्याही घरी जर गेलो असेल किंवा गेलो, पण अशी सहभागिता जी साधली ती माझ्या, तुम्ही किंवा किंवा काय गोष्टी घडल्या, मी असं कधीच नाही, मी गेलोच नाही. First of all, I never visited a house only to any of the organizations that members never visited. But those who have given in my hands, I preached them. I took the meeting with fasting and praying,
and I grown up. I am let them to grow, to understand what is the spiritual fellowship, my dear आणि people. सर्वात पहिली मुख्य गोष्ट म्हणजे त्या चर्च म्हणजे अगोदरच्या मंडळीतली जे काही लोक आहेत त्यांच्या सभासदांच्या घरी तर मी जाऊन कधी भेट दिलीच नाही, पण जे देवाने माझ्या हातात जे दिलेले मेंढर आहेत मी त्यांची काळजी घेत राहिलो Till today, my dear people, आजपर्यंत माझ्या I want to प्रियांनो. tell you that fact. मी तुम्हाला सत्य सांगू इच्छितो. People nowadays also they call, Pastor, you come and pray for the family that before ordination. Why? Because he knew he was the person, he never involved in anything. He was want to only do the work of God and become a blessing for the many. तर Hallelujah. माझ्यापर्यंत आता देखील त्या मंडळीतले लोक मला घरी बोलवतात, कुटुंबासाठी प्रार्थना करायला तुम्ही घरी या. का माझ्यापर्यंत ते मला का बोलवतात? कारण की त्यांना माहितीये की मी त्या गोष्टीमध्ये कधी सहभाग घेतलेलाच नव्हता. And never say you come to my church or you go. I say wherever you be there, that is church also be blessed church. You go there. But I never. But as a prayer, a person who need a prayer, I go and pray and I come, my dear people. तर जर मला कोणी बोलवलं तर मी जातो, प्रार्थना करतो, पण त्यांना असं मी कधी म्हणत नाही की तुम्ही ते चर्च सोडा, माझ्या चर्च मध्ये या, असं मी कधीच म्हणत नाही. तुम्ही फक्त चर्चला जाता हे महत्त्वाचं Why आहे. I go? Because that person needs a prayer. If I doesn't go or somebody doesn't go, that person can be drifted. That is why I go for the fellowship. That the person may be grown in the spiritual, be strengthened, that he may come back to the spiritual and the problem is solved and go to the church regularly. That was my main motive of going to the visiting the houses, my dear आणि people. माझं जे ध्येय माझ्या प्रिय लोकांकडे जाऊन जर मी त्यांना भेट देतो त्याचं कारण एकच आहे की त्यांनीच आपल्याला बोलवले, त्यांना प्रार्थनेची गरज आहे म्हणून बोलवले. जर मीही गेलो नाही किंवा दुसरे त्यांच्याकडे गेलं तर ते मागे जातील परमेश्वरापासून आणि ते नकोय मला. म्हणून आपण जर वेळेत पोहोचलो, प्रार्थना केलो आणि प्रार्थनेद्वारे ते पुन्हा ते त्यांच्या चर्चला जाऊ Amen. शकतात. That's what in Titus 1:4 says. म्हणून तिथं 1:4 सांगत आहे. Amen. He says, my true child. Oh, see that. Oh, hallelujah. My true child in the common faith. Hallelujah. Grace and peace of God, the Father of Jesus Christ, our Savior. He says, see that. Hallelujah. तर माझ्या प्रियानो तिथला पत्र 1:4 सांगत आहे, देव पित्यापासून व ख्रिस्त येशू आपला तारणारा याच्यापासून कृपा व शांती असो. असो ते फेलोशिप पाहिजे. ती सहभागिता असली पाहिजे. ट्रू चाइल्ड. म्हणजे खरे लेकरं. Amen. आमेन. ट्रू चाइल्ड इज अ कॉमन फेथ. जे खरे लेकरं आहे त्यांचं काय असतो? एकच विश्वास असतो. एकच विश्वास. Amen. आमेन. And what will he say? Grace and peace from God the Father and the Lord Jesus Christ. आणि Hallelujah. काय सांगितलं? देव जो पित्यापासून व ख्रिस्त येशू आपला तारणारा याच्यापासून कृपा व Amen. शांती असो. आमेन. When a body of Christ is operating, my dear people, ज्यावेळेस आपलं जे म्हणजे ख्रिस्ताचं जे शरीर आहे ते कार्य करत Amen. असतं, it's work within the unique and it's with the special gifts, my dear people. म्हणजे ते खास दानांद्वारे ते कार्य करते. Amen. With the special gifts. खास दान असतं Amen. त्याच्याद्वारे ते And कार्य it करतं. operates, my dear आणि ते people. कार्यही करतं. Why it operates? ते का कार्य For करतं? everyone to have a benefits, my dear people. की प्रत्येकाला त्याचा फायदा व्हावा म्हणून. Amen. Why God gives the spiritual gifts? First of all, we have to understand why God is speaking of fellowship, and we need to have that gift in our life. God gives that gifts to us, my dear people. तर माझ्या प्रियानं पहिलं तर आपल्या परमेश्वर सहभागिता का सांगतो? कारण की तो आपल्याला जे आत्मिक कृपा दान आहेत ते देण्यासाठी. Why the word in Corinthians chapter Paul speaks about the gifts, my dear people. मग करिंथकराच्या पत्रामध्ये पौल त्या ठिकाणी दानांबद्दल का बोलत Speaks on the आहे? 13th chapter, my dear. Why speaks about the gifts, spiritual gifts. So we as a disciple, first we need to have that gift of the fellowship, my dear people, of imparting, my dear people, very rightly spiritually imparting. Otherwise your problems will be there, you are problematic, and your imparting, that impartation will make such a havoc or destruction. I tell you, it will become a very dangerous, my dear people. तर माझ्या प्रियानं जसं पौल आपल्याला 13 म्हणजे करिंथकराच्या 13 अध्यायामध्ये पण सांगत आहे की तो दानांबद्दल आपल्याला सांगत आहे. तर आपण जेव्हा सहभागिता साधतो आध्यात्मिकच असली पाहिजे. जर तुम्ही निराशमय आहात, तुमच्या ज्या गोष्टी तुम्ही लोकांना देत आहात ते भयंकर असणार, ते नाशवंत असणार. Spiritual gifts is for not for you, it's for everyone, for encouragement, to give it strength, my dear people. तर आध्यात्मिक जे दान आहे माझ्या ते फक्त काय तुमच्या पुरतं नसतं, पण ते सर्वांसाठी आहे, ते प्रत्येकाच्या वाढीसाठी आहे माझ्या, आणि Amen. प्रोत्साहन Why, my देण्यासाठी. dear people, it speaks about the spiritual gifts to operate to each one. That means we may build.
we may build and encourage each other. म्हणजे Hallelujah. आपल्याला आध्यात्मिक जे दान आहे त्याच्याबद्दल का सांगितलेलं की जेणेकरून आपली देखील आपण स्वतःचं जीवन बांधलं पाहिजे आणि आपण एकमेकांना प्रोत्साहित केलं पाहिजे. Fellowship that is in Christ. आणि तीच When ख्रिस्तामध्ये you come सहभागी पाहिजे. together, somebody has to be encouraged. कारण जर Hallelujah. तुम्ही एकत्र येता माझ्यापर्यंत त्यावेळेस कोणीतरी प्रोत्साहित व्हायलाच Amen. पाहिजे. Otherwise, your fellowship is not a fellowship, my dear people, if the discouragement is there. When you come together, that the fellowship should be a spiritual gift imparting, that the person should be strengthened, that person should, oh, what a fellowship we had in Christ. He should not say, what a fellowship we have with that brother. He should say, what a fellowship should have that brother in Christ. Hallelujah. That is the right way, my dear people. तर माझ्या प्रिय जास्त मी ख्रिस्तामध्ये ज्या सहभागिता साधतो तो समोरच्या व्यक्तीने असं बोललं पाहिजे की नाही मी ख्रिस्तामध्ये त्या भावासोबत मी सहभागिता साधली, आध्यात्मिक गोष्टीचं दान आणि ते प्रोत्साहित होऊन आले. ते असं नाही म्हणले पाहिजे नाही मी जाऊन त्या ठिकाणी त्या ब्रदरांसोबत सहभागिता साधलो की ती व्यवस्थित, असं नाही पाहिजे. पण ख्रिस्तामध्ये एकदम प्रोत्साहित पाहिजे. Gifts operates when and why? It's only because it is not for your glory, it is not for yourself. Gifts, spiritual gifts operates for the edification of God. It is for the God's glory. Minded disciples, my dear people. तर माझ्या शिष्यांनो हे लक्षात ठेवून घ्या, जे आध्यात्मिक जे दान आहे ते तुमच्यासाठी, तुमचं नाव मोठवण्यासाठी ते कार्यरत होत नाही. ते फक्त आणि फक्त देवाच्या गौरवासाठी ते कार्य Amen. करतात. That is Paul wrote to the church of Corinth, my dear people. आणि म्हणून पौल माझ्या प्रियानं करिंथला चर्चला पत्र लिहितो. That's in 1 Corinthians 12:7 says. म्हणून 1 करिंथ 12 सांगत आहे. Amen. It says, now to each one the manifestation of the Spirit is given for a common good, my dear people. आणि म्हणून 1 करिंथ 12:7 सांगत आहे, आत्म्याचे प्रगटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते. एकेकाला होतं. See that. Amen. Each one manifestation of the Spirit. म्हणजे आत्म्याचे प्रगटीकरण जे आहे, जे कार्य आहे ते सार्वजनिक हितासाठी एकेकासाठी आहे. Amen. That's what he write to the Corinth church, my dear people. आणि म्हणून या करिंथ चर्चला पत्र दिले पौलाने. Amen. He says, profit for all. In other words, he says, we need each other to have a different gifts, my dear people. म्हणजे प्रत्येकाच्यासाठी सांगितले की प्रत्येकाला वेगवेगळ्या दानांद्वारे ते फायदा होण्यासाठी. Amen. We should all have a different gifts. But when you brought together, we are all make church stronger. Oh, hallelujah. जरी आपल्या प्रत्येकाला परमेश्वराद्वारे जे आध्यात्मिक जे दान ते वेगवेगळे जरी असले, पण जसं आपण एकत्र सहभागिता साधतो, आपण काय करतो, चर्चला खंबीर करतो. When we have fellowship in any soul meetings or any other meetings, you have to see that gift operate in such a way that I am strengthening the church. Amen. Not yourself, not for your benefit. You are strengthening the church. That is a fellowship. Oh, hallelujah. तर माझ्या प्रिय समजा तुम्ही एखादी सोल मीटिंग जर घेत आहात, ते तुमच्या स्वतःच्या उन्नतीसाठी नसून ते आध्यात्मिक तुम्ही जे दान कार्य करत आहात बाहेर तुम्ही मीटिंगच्या द्वारे, पण ते तुम्ही लक्षात ठेवा की ते चर्च साठी एक तुम्ही म्हणजे खंबीर करता चर्चला, चर्चच्या नावाने तुम्ही करता. चर्च काय होतं त्याचं स्ट्रॉंग बनतं. त्याच्यामध्ये चर्च खंबीर बनतं. When you have fellowship with the right thing, the church become a strong church. Oh, hallelujah. योग्य रीतीने तुम्ही सहभागिताचा साधला तर ते चर्च खंबीर बनतं. Amen. That's why Paul was very anxious, my dear people. आणि म्हणून पौल त्या फार काकुळतेने Amen. He सांगत was very आहे. anxious there. तो खूप काकुळतेने Why सांगत आहे. he was anxious, my dear तो people? एवढा का काकुळ He was आहे? anxious for laying the hands of the believers. जे विश्वासदार त्यांच्या तो हात ठेवण्यासाठी तो काकुळ आहे. He was very anxious to lay the hand upon the believers. What? To impart. Amen. To impart share the gifts of the order to strengthen them and for the establishing of the men, my dear people. म्हणजे त्या ठिकाणी पौल एवढा का उत्कंठित आहे किंवा काकुळतेने भरलेला आहे की त्याची इच्छा एकच आहे की मी लोकांपर्यंत विश्वासणाऱ्यांपर्यंत परमेश्वराचे जे दान आहे ते द्यायला पाहिजे. इम्पार्ट दान का स्ट्रेंथ करायला, आध्यात्मिक दान स्ट्रेंथ काढायला नाही, त्यांना सामर्थ्याने भरण्यासाठी, त्यांची शक्ती काढण्यासाठी कुठं नाही. गेलं घरात त्यांच्यात थंडी भरून यायला नाही पाहिजे. तुम्ही तिथून येताना त्यांना शक्ती भरून यायला पाहिजे. हो, आलेलं. नाहीतर काय होतं, कधी कधी आपलं बोलणं असं असतं समोरच्या व्यक्तीला थंडीच भरून येतं. हो, हालेलुया. आमेन. आमेन. We see that what condition. अरे मग ते म्हणतात, अरे बापरे, फिनिश. Your gifts is gone. मग तुमचे दान जातील आणि ती परिस्थिती पण पूर्ण बदलून जाईल. मग पहा काय. Amen. That you are not making church strong. You are making
the devil's strong. Hallelujah. मग तुम्ही अशा गोष्टी करून काय करताय? तुम्ही चर्चला खंबीर किंवा सामर्थ्यवान करत नाही, पण तुम्ही सैतानाला मात्र खंबीर That करताय. is why Paul is very anxious to impart laying hands, spiritual gifts, not any other gifts. Very important, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रियानं पौल फार उत्कंठित होता की आत्मिक दान देण्यासाठी तो हात ठेवण्यासाठी त्याच्याकडे That's what in उत्कंठित 1 होता. Corinthians 14:3 and 4 says, my dear people. आणि म्हणून 1 कोरिन्थ त्या ठिकाणी 14वा अध्याय ते सांगत आहे. 14:3 and 4. 14वा अध्याय 3 आणि 4 He सांगत आहे. says, he explained in another letter. Now Paul explained in another letter, when the gifts of the spiritual operate within the church. See that he clearly says, what happens? They produce edifications, exhortations, encouragements, and comfort. Similarly, when they use privately, they edify the believers. See that clearly Paul says, my dear people. आणि या ठिकाणी पौल आपल्याला स्पष्टपणे सांगत आहे की म्हणजे संदेष्टा हा माणसांना उद्देशून उन्नती, उत्तेजन व सांत्वन याबाबत बोलतो. भाषा बोलणारा स्वतःचीच उन्नती करत नाही. स्वतःची उन्नती करत नाही करत नाही. तर मंडळीची उन्नती करतो. मंडळी sir. So see, that is a fellowship. ती सहभागिता आहे. Otherwise, we will be having many fellowship. If you're having a fellowship in communication, that means as equivalent to the unbeliever who is going to the pub, having that fun, having the fellowship with the worldly, you will miss. It is no comparison. There's a comparison between you and you the same. But when you come for the edification, it becomes a church strong, then the church becomes a member more stronger to the church. तर माझ्या प्रियाने जर तुम्ही अशी सहभागिता साधताय पण स्वतःच्या उन्नतीसाठी जर करत असाल तर तुमची सहभागिता आणि जगातली जी सहभागिता जी पार्टीत जातात, जे पब मध्ये जातात, ती बरोबर त्यांची तुलना तुम्ही करू शकता. ते एकसारखंच असणार आहे. पण आपल्याला कशी पाहिजे सहभागिता? चर्चच्या उन्नतीसाठी. Are you understanding? समजत आहे का? I did a lot of mess. I'm not gone to the second page. I'll continue next week, my dear people. It's already time up, and I know this much is most enough. Then I'll continue next week. I'll continue this message of fellowship. तर माझ्या प्रियानं सहभागिता या विषयावरती मी पुढच्या आठवड्यामध्ये चालू ठेवतो कारण हा विषय पूर्ण झालेला But नाहीये. don't forget this last verse, 1 Corinthians 14:3 and 4. All the verses are important, but it's a very important. He explained to another letter that when the gifts of the spirits operate within the church, and that means all we are the disciples, they produce edifications, exhortations, encouragements, and comfort. When they use privately, edify the believers. Hallelujah. तर माझ्या प्रियानो 1 कोरिन्थ 14:3 व 4 हे खूप महत्वाचे. बाकी सर्व वचनही महत्वाचे आहेतच, पण हे लक्षात ठेवा तुम्ही. वचन या ठिकाणी काय सांगत आहे की संदेष्टा हा माणसांना उद्देशून उन्नती, उत्तेजन व सांत्वन याबाबत बोलतो. भाषा बोलणारा स्वतःची उन्नती करीतो असे नाही, पण मंडळीची उन्नती करीतो. My dear people, तर माझ्या प्रियांनो, when you have fellowships, जेव्हा तुम्ही सहभागिता साधता, see that the person should not carried away with anything about your sympathy, but you should always keep that sympathy one side, never involve with the spiritual gifts or spiritual work of God. Your sympathy should be leave at home or in the God's feet and go and edify, go and preach gospel. The blessings will come into your life and as well as in the family, and the fellowship will be such a stronger that everyone be stronger to the church and the Christ. तर माझ्या प्रियांनो, जसं आपण या ठिकाणी सहभागिता जेव्हा साधतो तर तुमची जी काही कीव आणणे आहे किंवा कीव घेऊन कुणाची मिळवायची जर असेल तर त्या गोष्टी घरातच सोडा किंवा देवाच्या चरणात सोडा. पण जेव्हा तुम्ही सहभागितेमध्ये येता तर आध्यात्मिक गोष्टींची उन्नती कशी होईल, मंडळीची उन्नती कशी होईल, फक्त तुम्ही त्या गोष्टी. Real disciples will never carry sympathy to the meetings where the gospel you have to preach, never impart that sympathy. Disciples will always, anything happens, they will sit, have fellowship with God, pray and put everything that before God, and they come out with the gospel of God and go and have fellowship in Christ with others. माझ्या प्रियानं जसं खरे जे शिष्य जे असतात ते काय करतात की जे त्यांची जे काही कीव अन्न आहे ते सर्व काही देवाच्या चरणात सोपवतात. पुन्हा ते बाहेर येऊन त्याच्यातून देवाची सुवार्ता घेऊन फक्त ते सुवार्ताच गाजवतात. कीव, दया, अन्न हे त्या गोष्टी ते देत नाही एकमेकांना. Hallelujah. Until next week, पुढच्या आठवड्यात आपण चालू just ठेवूया. तर डोळे बंद करूया. Lord, just look to God, my dear people. तर आपण सर्वजण देवाकडे पाहूयात माझ्या प्रियांनो. I believe the message has reached your heart.
तर मी विश्वास ठेवतो की संदेश तुमच्या हृदयापर्यंत पोहोचलेला आहे Amen. Amen. And He will surely bless you, my dear people. आणि तो तुम्हाला नक्कीच आशीर्वादित करेल. He will encourage you right now. तो तुम्हाला आता प्रोत्साहित करेल. If you have any hurt feelings or that anything which you have carried before to any of the for the call meeting, for the soul meetings or any other meetings, or you have spoken anything and made a people discouraged, right now you can ask forgiveness to God and say, Lord, I will never repeat this again in my life. तर माझ्या प्रिय, जर तुम्ही याच्या अगोदर कधी जर अशी सहभागितेमध्ये जर कोणाला निराश केलेला असेल, तुम्ही कीव आणणाऱ्या दया आणणाऱ्या गोष्टी जर केल्या असतील, तर आत्ताची ही वेळ आहे परमेश्वराला क्षमा मागा की मी पुन्हा असं कधी करणार Say, नाही. Father in heaven, आणि बोला, स्वर्गातील I पित्या, come before you, Lord. मी तुझ्या समोर I येतो come प्रभू. before you, Lord. प्रभू, मी तुझ्या समोर Today येतो. I've known and I've realized that to the word I'm encouraged and I'm strengthened that I have done which was not spiritually, which was having sympathy, but today I come with a repentance heart and ask forgiveness from you, O Lord. आणि प्रभूला सांगा, प्रभू मला आज समजलेलं आहे आणि आज मला कळलेलं आहे की मला फक्त कीव दया मिळवण्यासाठी नाही मला झटायचे प्रभूजी, पण मला तू आज जसं दाखवून दिलेलं आहे त्याच्यानुसारच मला राहायचे. Lord, मला माझं वर्थ गाजवायचं नाही प्रभू. And I am did in my life. I edified myself. आणि प्रभू, मी माझ्या स्वतःच्या उन्नतीसाठी करत आलो And आजपर्यंत. yet Paul clearly says, don't edify yourself. आणि पाऊल स्पष्ट सांगतो, स्वतःच्या उन्नतीसाठी करू नका. No, you should not do as a disciple. We should not make anything that which concerns your life. It's all concerned for the glory of God, my dear people. The spiritual gifts only operates when you edify others, edify Christ, and make church stronger. Hallelujah. तर माझ्या प्रियानो, जे तुम्ही स्वतःची जे त्या गोष्टी दाखवता तुमच्या जीवनातल्या, तर त्याच्यामध्ये तुमची उन्नती तुम्ही करू नका. पण ज्या आध्यात्मिक दान कधी कार्य करता, ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताला खंबीर करताय, आध्यात्मिक गोष्टींना तुम्ही एकमेकांना उत्तेजित करताय, प्रोत्साहित करताय, तेव्हा त्या गोष्टी कार्य करतात. I want to tell you, मी तुम्हाला I सर्वांना never सांगतो, portrayed myself in anything. I always said, I am a servant of God. I never said that I am higher, I am this, but I always be a servant and always be a servant. And I want to minister to everyone, only one purpose, that have a fellowship with one another to glorify Christ through me and have a fellowship for the upcoming, for the stronger of the church. The church become more stronger. Oh, hallelujah. तर माझ्या प्रियानं, असं मी स्वतःला कधीही मी काय आहे किंवा माझं पद काय आहे, मी असं कधी सादर केलेलंच नाही. मी फक्त नेहमी एकच सांगत आलो की मी देवाचा सेवक आहे आणि मी देवाचा सेवक राहणार आहे आणि मला तुम्हा सर्वांची सेवा करायची आणि मला ख्रिस्ताला, चर्चला मला खंबीर I करायचं. always, when I come Fridays and Sundays, I only want to see that I want to impart the spiritual things that you may learn and grow and become a strong. आणि म्हणून जेव्हा पण मी शुक्रवारी किंवा रविवारी येतो, तर मी फक्त एकच पाहत असतो की मला आध्यात्मिक गोष्टींद्वारे तुम्हाला खंबीर कसं करता येईल, या गोष्टी मी तुम्हाला देत असतो. I want to impart good things of the Lord. मला देवाच्या चांगल्या गोष्टी I तुम्हापर्यंत want to पोहोचवायच्या. make you strong in the Lord मला तुम्हाला प्रभूमध्ये खंबीर and करायचं to आहे. become a real disciple. आणि तुम्हाला खरे शिष्य बनवायचे. Disciplining is always good, my dear people. म्हणून शिस्त हे फार नेहमी Many चांगलं people, असतं. if you start disciplining them, they say, "Oh, I don't want why the discipline is so harsh?" No, if you make a mistake, the discipline has to be there and come again. Be disciplined in the Lord, then you'll become a real disciple or a leader for the glory of God, my dear people. तर माझ्या प्रियांना कधी कधी जर शिस्त लावतात, तर म्हणू नये की नाही किती हे कडक आहे, मला हे नको आहे. पण माझ्या प्रियांची शिस्त घ्या आणि तुम्ही त्या ठिकाणी सुधरा आणि पुन्हा ती चूक करू नका आणि खरे शिष्य बना. Oh, hallelujah. Oh, Rabba Shantori Kara. Say, Lord, please forgive me. आणि सांगा, प्रभू मला कृपया क्षमा कर, Please forgive me. कृपया मला क्षमा कर. If you might be carried away in some of the fellowship with the wrong fellowship or anything, say, Lord, I had a wrong fellowship, please forgive me. I don't want to become that fellowship, Lord, but I want good fellowship from now onwards, and now onwards I will have a good fellowship which spiritual gifts which operated from through my life. तर माझ्या प्रियांच्या याच्या अगोदर तुम्ही चुकीची अशी सहभागिता साधली असेल, आताची ही वेळ आहे, क्षमा मागा आणि सांगा, प्रभू मला आज समजले, त्यानुसार मला आता चांगली ख्रिस्तातली सहभागिता मला साधायची आहे. Who we are, आपण कोण आहोत, what we are. आपण काय आहोत. If spiritual gift doesn't operate, we are mud, we are nothing.
जर आध्यात्मिक दान जर आपल्या जीवनात कार्य करत नसेल तर आपण काहीच नाही, आपण माती आहोत, चिखल आहोत माझ्या प्रियांनो. आणि ते माती घेऊन फेलोशिप केलं तर सगळ्यांना माती लावतो आपण. But disciples carry the anointing, carry the spiritual gifts of fellowships, and impart good things of gospel of Christ. Hallelujah. पण जे शिष्य आहेत ते अभिषेक घेऊन चालतात. शिष्य जे आहे ते प्रोत्साहन घेऊन आध्यात्मिक दानांद्वारे इतरांना प्रोत्साहित करतात. Oh, hallelujah. It's just the Holy Spirit is just flowing, my dear people. पवित्र आत्मा फिरत आहे माझ्या Right प्रियांनो. now, receive the anointing. आता अभिषेक स्वीकारा. Yes, just lift your hands, my dear people. If you're watching, if you're there, if you're just, I want you should just lift your hands and just say, Lord, touch me once again. तर माझ्या प्रियानो, तुम्ही आता जिथे असाल तिथे आपले हात वर करा. परमेश्वर सांगा, प्रभू मला आता पुन्हा एकदा स्पर्श कर. Touch me, Lord. प्रभू मला स्पर्श कर. I should have a right fellowship with one another. प्रभू मी एकमेकांसोबत योग्य सहभागिता साधली I पाहिजे. did mistake, but I don't want to do mistake again, oh Lord. प्रभू मी अगोदर चुका केल्या पण आता मला पुन्हा त्याच चुका नाही करायच्या. I rectify myself. मी स्वतःला सुधारणार प्रभूजी. Lord, fill me with the Holy Spirit. प्रभू मला पवित्र आत्म्याने Once भर. again, anoint me right now. पुन्हा एकदा मला अभिषिक्त I कर. want to edify. I want to exalt your name, Lord. मला परमेश्वर माझ्यामध्ये बदल आणून मला तुझ्या नावाला उंच करायचे. Yes, Lord, I want to produce edifications, exhortation, and encouragement and the comfort for everyone, Master. होय प्रभूजी, मला ते उत्तेजन हवं आहे, ती उन्नती हवी आहे, सांत्वन हवं आहे, कारण इतरांना मी देण्यासाठी प्रभू. I will go and encourage them. मी जाऊन इतरांना When सांत्वन I देईन. speak them, I will not speak about me, I will speak about the Lord Jesus आणि Christ. ज्यात मी जाऊन बोलेल प्रभूजी, मी स्वतःबद्दल न बोलता फक्त ख्रिस्त बोलेल माझ्या राजा. Nothing else of mine. माझे स्वतःच्या बुद्धीने मनाने काहीच I नसतं. will speak how Christ strengthens us, how Christ helps us. आणि मी हे बोलेन की ख्रिस्त कशा पद्धतीने सामर्थ्य देतो, ख्रिस्त कशा पद्धतीने मदत करतो. This is flowing right now. तो आता वाहत आहे. Receive the anointing. अभिषेक स्वीकारा. Touch in the name of Jesus. येशूच्या नाव स्पर्श Receive the power of God right now. देवाचं सामर्थ्य स्वीकारा. Oh, thank you, Jesus. धन्यवाद Some येशू. broken hearts be healed right now. आता तुटलेले हृदय बरं होत आहे. Just remove all your burden right now. आता तुमचे सगळे ओझे बाहेर काढा Every माझे. broken heart be removed in the name of Jesus. येशूच्या नावात प्रत्येक तुटलेले हृदय बरं होत आहे. He's healing many of the hearts right तो now. आता अनेक हृदयांना बरं करत He's आहे. healing you right now. तो तुम्हाला आता भरत आहे. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you for touching them, Lord. प्रभू त्यांना स्पर्श करण्यासाठी धन्यवाद. Let their every word be sealed in their hearts, oh Master. प्रभू प्रत्येक वचन त्यांच्या हृदयामध्ये खोलवर जाऊन Let miracle ठेवले. happens in their lives, oh Master. आणि प्रभू त्यांच्या जीवनामध्ये ते कार्य आणि चमत्कार घडू दे. My dear people, तर माझ्या प्रियांनो, never forget a true fellowship. तर कधीही खरी सहभागिता विसरू नका. Never, whenever you go anywhere, any fellowship, in any meeting, see that. Always reminded about what Paul says for us, how we should have fellowship with one another. तर माझ्या प्रियांनो, कधीही तुम्ही सहभागिता साधाल, मीटिंगला जाताल, प्रत्येक वेळेला पौल आपल्याशी काय बोलला आहे ते लक्षात ठेवून इतरांच्या उन्नतीसाठी ख्रिस्तामध्ये आध्यात्मिक सहभागिता साधा. How the Holy Spirit works there, my dear, see that. पहा मग पवित्र आत्मा किती सुंदर तिथे कार्य करतो. You will see everything will change. The meeting will grow. The people will strengthen. They will come to church. There will be a great joy in the presence. There will be exhortation, my dear people. मग तुम्ही पाहता की त्या ठिकाणी तुमची मीटिंग्स वाढत आहे, लोक प्रोत्साहित होत आहे आणि हे सर्व काही देवाच्या गौरवासाठी होत Oh, आहे. thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, I pray now, Lord. प्रभू मी आता प्रार्थना करतो. Cover everyone with the blood of Jesus. प्रत्येकाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या All रक्ताने those who are झाकून ठेव. sick, Lord, those who are in problems, those who are in any other problems. Right now, I rebuke all the power of the demonic spirits. Leave in Jesus' name. प्रभू आता जे कोणी आजारी आहेत, ते सैतानाग्रस्त झालेले आहेत, अशा प्रत्येक अंधकार शक्तीला, सैतानाच्या प्रत्येक गोष्टींना मी येशूच्या नावामध्ये धमकावतो. सोड येशूच्याच नाव. Every disease from the body, leave in Jesus' name. शरीरातला प्रत्येक आजार निघून जाऊ दे येशूच्याच Every नावामध्ये. fever, leave in Jesus' name. प्रत्येक ताप येशूच्या नावात निघून Cold, जाऊ दे. cough, fever, leave in Jesus' सर्व name. सर्दी, खोकला, ताप येशूच्या नावात Receive निघून the जाऊ दे. healing in Jesus' name. येशूच्या नावात आरोग्य Receive the स्वीकारा. touch of the Lord right now. आता देवाचा स्पर्श The body स्वीकारा. pain be healed right now. आता सर्व शरीरातल्या वेदना The बरे throat होत pain आहे. be receive the healing in Jesus' name. सर्व घशाचं दुखणं आता बरं The होत back आहे. pain be healed in Jesus' name. आता सर्व पाठीचं दुखणं बरं होतं येशूच्याच The नावात. knee pain receive
receive the healing in Jesus' name. सर्व गुडघे दुखी आता आरोग्य स्वीकारा येशूच्या Every नावात. business flourish in the name of Jesus. प्रत्येक व्यवसाय येशूच्या नावामध्ये बहुगुणित Every होत आहे. finance be released in the name of Jesus. येशूच्या नावात सगळा पैसा मोकळा होत आहे. Every job receive the job in the name of Jesus. प्रत्येक नोकरी स्वीकारा येशूच्याच Oh, नावात. the God keeps His promise and God will bless you, my dear people. माझ्या प्रियानं परमेश्वर त्याचं वचन नेहमी तो देतो ते पाळतो माझ्या God प्रियानं. says, ask and you shall receive, my dear people. You ask anything right now. God says, I will keep my promise and I will bless you right now. तर प्रभू म्हणतो की तू आता माझ्या नावाने जे काय मागशील मी ते तुला देईन, कारण तो म्हणतो की तू माग म्हणजे तुला मिळेल. You will परमेश्वर वचन receive right पाळणार now. परमेश्वर आहे. तुम्ही आता स्वीकारा, Touch right now. आता स्पर्श कर. Every problems, every family which is having problem, or anyone who is not listening at home, the children, I rebuke the father devil, leave the children in the name of Jesus. त्या घरामध्ये कुटुंबांमध्ये प्रभू परमेश्वराची लेकर आई वडिलांचं ऐकत नाही, त्या प्रत्येक सैतानाला मी धमकावतो. लेकरांमधून तू निघून जा येशूच्याच नावाने. The children who are becoming like worldly people, or anyone, I rebuke that worldliness from the children in the name of Jesus. आणि जर लेकरं जर जगिक मुलांप्रमाणे जर वागत असतील तर ते लेकरांमधून त्या सैतानाला मी धमकावतो. सोड येशूच्याच नावाने. Lord, let the children know and understand, oh Master. प्रभू लेकरांनी समजू दे आणि त्यांना जाणून घेऊ Let the दे. husband understand. प्रभू पतीने समजून Let घेऊ the दे. wife understand. पत्नीने समजून घेऊ Everyone दे. understand who is doing the worldly thing. Lord, that is wrong. We are going carried away. But what we need to do, Lord, change my life. Lord, change everybody's life right आणि now. प्रभू त्यांना समजू देत की नाही, जे काही मी करत आहे ते जगिक गोष्टी आहे, मी त्याच्यामध्ये वाहून न जाता माफी मागा आणि देवामध्ये त्यांनी करावं राहावं प्रभूजी. Every spirit which is making to involve in the mobiles, more in the worldly things, I rebuke in the name of Jesus. जसा प्रत्येक आत्मा जास्तीत जास्त मोबाईल मध्ये इतर सर्व जगिक गोष्टीमध्ये व्यस्त ठेवत आहे, त्याला मी धमकावतो येशूच्या Be the नावाने. mind, body, soul in the name of Jesus. त्यांचा जीव शरीर आत्मा सोडून तू निघून जा. Lord, let them be more in the prayer. प्रभू ते जास्तीत जास्त प्रार्थनेत Oh, असू hear दे. the music, oh Lord, of song, Jesus songs, oh आणि Master. प्रभू येशूचे ख्रिस्ताचे ते जास्तीत जास्त गीत ते ऐकू देत And change their आणि lives. त्यांचं जीवन बदलू देत प्रभूचे. Every alcoholic's husbands, let the alcoholic live in Jesus' name. प्रत्येक दारुड्या पतीची दारू निघून जाऊ दे येशूच्याच नावामध्ये. Every fight at the family, let it stop in the name of Jesus. सर्व कुटुंबातली भांडणे येशूच्या नावामध्ये थांबू देत. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. He's touching everyone in the family right तो now. आता कुटुंबामध्ये प्रत्येकाला स्पर्श करत आहे. Thank you, Master. धन्यवाद Lord प्रभू. has blessed everyone. परमेश्वर प्रत्येकाला स्पर्श केलेला आहे. Thank you, Master. धन्यवाद. All glory to you, Father, सर्व गौरव तुला पिता, for answering my prayer. माझ्या प्रार्थनेला उत्तर In दिल्यासाठी Jesus' name. येशूच्याच नावात. Praise the Lord. हालेलुया. I believe you all are blessed. तर विश्वास करतो तुम्ही सर्वजण आशीर्वादित I झालेले believe आहात. God has spoken to you. मी विश्वास करतो परमेश्वर तुमच्याशीच बोललेला I आहे. believe all the disciples might be encouraged. आणि मी विश्वास करतो की प्रत्येक शिष्यात प्रोत्साहित झालेले आहे. Now you know what I have to do when I go for the meetings. तर तुम्हाला माहिती आहे की जसं मीटिंगला जाताना तुम्हाला काय करायचं Many आहे. things are there, more my dear people. Next week, I don't know, next week I'll try. If it doesn't, three parts will go. But I'll see that you may understand the fellowship of message. तर माझ्या प्रियानं मी पुढच्या आठवड्यात पण पाहतो ते संपणार का नाही, किंवा मध्ये 3 भागांमध्ये मी ते संपवेल, पण मी तुम्हाला सहभागिता काय ती व्यवस्थित समजावून सांगेन. Amen. आमेन. I'll try to complete next week. मी पुढच्या आठवड्यात प्रयत्न करतो संपवण्याचा. Amen. आमेन. Is it that? Have a good fellowship in the Lord. तोपर्यंत ख्रिस्तामध्ये योग्य सहभागिता Have साधा. fellowship with one another. एकमेकांसोबत And सहभागिता God साधा. will bless you. God will honor you. आणि परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करून See तुमचा that मान we- राखेल. Be happy. Take care. We'll all meet next Friday again. And God bless you all. तर माझ्या प्रिय सर्वजण आनंदी राहा आणि पहा की आपण प्रत्येक जण पुढच्या शुक्रवारी पुन्हा भेटणार And आहोत. don't miss this coming Sunday is a breaking of bread. Don't miss. There will be a Praise the continuation Lord. of the grace. To all my Complete, beloved and God will brothers and bless you sisters, in that on also. behalf तर of माझ्या प्रियानं रविवारची Christ सभा Faith देखील for कोणी All चुकू नका. Missionaries. त्या रविवारी प्रभू I भोजन greet असणार you आहे आणि all आपला जो in the गेल्या matchless आठवड्याचा जो name of विषय Lord होता Jesus Christ. कृपा, त्याच्यावरती I आपण believe विषय you पुढे all are कंटिन्यू And the blessed grace through is the working word in of your God. lives. आणि मी Amen. विश्वास करतो की तुमच्या And जीवनामध्ये I कृपा want to कार्य करत encourage आहे. We will have all. more deeper things If how the grace any works one in of our you lives. आणि आपण led by अजून the खोलवर Holy पाहून Spirit रविवारी की to bless कशा the प्रकारे ministry. कृपा कार्य God करते. bless you. Bible says बाप्पा तुम्हाला in Luke आशीर्वाद देवो. 6:38, give and it will be given to you. A good measure, pressed down, shaken together, and running over, will be poured into your lap. Amen. All the details are displayed on the screen. You can scan the QR code and send your offering and donations. You can also pay through using the Google Pay number, that is 9850 199 587.
You can also pay using the online transfer. Below are the bank details. Account holder name is Christ Prayer for All Nation. Bank name Central Bank of India. IFSC code CBIN 0283483. Account number is 3657325578. You can also transfer your donation to Faith Ministries. Account holder name is Faith Ministries. Bank name HDFC. IFSC code HDFC 0000633. Account number is 50200021154768. And also you can visit our website to know about the ministry www.cpfanm.com. Thank you. God bless you all. देवाची स्तुती असो. माझ्या सर्व ब्रदर्स आणि सिस्टर्स यांना क्राइस्ट प्रेयर्स फॉर ऑल नेशन्स मिनिस्ट्रीच्या वतीने मी आपल्या येशू ख्रिस्ताच्या अतुल्य नावात अभिवादन करते. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण देवाच्या शब्दाद्वारे आशीर्वादित आहात. आमेन. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे मिनिस्ट्रीला आशीर्वादित करण्यासंबंधी मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते. बायबल सांगतं लूक 6:38 मध्ये, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपलेले व हलवलेले व शीग भरलेले असे ते तुमच्या पदरी घालतील. आमेन. सर्व आवश्यक माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे. तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचे दानार्पण अथवा देणगी गुगल पे अथवा पेटीएम द्वारे देऊ शकता. गुगल पेचा नंबर आहे 9850199587. जर ऑनलाईन बँक ट्रान्सफर करावयाचे असेल तर माहिती पुढील प्रमाणे आहे. खातेधारकाचे नाव क्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन्स. बँकेचे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया. IFSC कोड CBIN 0283483. खाते क्रमांक आहे 3657325578. तुम्ही फेथ मिनिस्ट्रीच्या नावेही देणगी देऊ शकता. खातेधारकाचे नाव आहे फेथ मिनिस्ट्रीज. बँकेचे नाव HDFC. IFSC कोड आहे HDFC 0000633. खाते क्रमांक आहे 50200021154768. मिनिस्ट्रीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता www.cpfanm.com. धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वादित करो.